झाला गेला विसरून जा. आज माझी बोलणी सुद्धा नाही आली. तू तरी आता बोलणी करून घे. मला तुझं दूध नाही घ्यायचंय, तू जा. बसी डोका करू बाई बरं. म्हणजे तुझी जबरदस्ती आहे का? म्हणजे दूध घे म्हणजे हे जबरदस्ती नाही बाई, हा धंद्याचा फॉर्म्युला आहे. पण तू आज जर दूध घेतलीच नाही तर माझ्याबद्दल जर तुझ्या मनात अंदाज देतो नाही जाणार. असं होय नाही का? पण माझ्याकडे पैसे नाही. पैसे तुला विचारतं कोण? म्हणजे उधारी पैसे. या धंद्याचा वसूलच आहे. कसं का? म्हणजे तू आता माझ्याकडून दूध घेऊन हा. तू मनाला वाटेल तेव्हा पैसे देतो. बस बस बस, तुला जाई इच्छा पडत जाई देतो. मग ते सगळं दूध घे. बरोबर नाही? थांबा ठेवून हो हो ये हो. तू इथं बघ. अजून कसा केलेला तुझा? बाई आता पैसे देऊन दे ना. आता ते घेतलं. तर पण बाईच्या मनाला वाटेल केव्हा तू केव्हा देशील मला? तू त्यापेक्षा तू अशी कर ना, तू इथे येणाऱ्या नातून दाखवतेस ना, हा. तशी एखादी झलक मला दाखव ना. असं होय? तुला झलक दाखवू? म्हणजे तुझी उधारी कोणी हे नाही का? थांब ना. तू इथंच थांब. 2 मिनिट. येतोच. हा? ना. चल. हे काय केलीस बाई तू हे? आता तुझी काय खरी नाही. म्हणजे अरे जुने लोक असे म्हणतात, जिना गाई म्हशीचं दूध वापस केलं तिला श्राप लागते. तुला श्राप लागला आता. या डोक्यावाले एवढे केस जातील, तू गंगी होशील. तुझा एवढा चांगला रूप वग्न झालं तुझ्या दात बाहेर निघतील. तुझ्याकडे कोणी ढुकून नाही पाहिजे. तू खूपच खराब घेतलीस बाई. मी जातो. तू मला छबी नाही का? माझी झाली चूक आता. दे ना. दूध देऊन दे. मी सांगतो मग दे पैसे. आता नाही आहेत. हा? ठीक आहे? जा मग. ठीक आहे बा, म्हणते तसं. चंदाबाई, तू मला धक्का देऊन तू माझा दूध काढवली होतीस ना, तर माझंही नाव छबीलाल आहे. अर्ध्या लिटर दुधात नाही 3 लिटर पाणी टाकून 2 लिटर दुधाचे पैसे वसूल केले होते तुझ्याकडून. मी नावाचा छबीलाल नाही. या गावचे कुत्रे होता कावत मायाच मांग लागते तरी काय कसा कुत्रे मांग लागले माया. कुत्रे हो कुत्रे असतील तिथे. हो भाऊ, या गावच्या कुत्र्या खूप डेंजर आहेत. नाही भाऊ, या गावच्या कुत्र्या गेलं तर मी अजून नाही पाहिलं. या गावचे कुत्रे खूप चांगले.
तुझ्या काकाने तुझ्या मागे धावली ते नाही का ए त्याच्या विक्रीची कुत्री हो कोण भाऊ कुत्री कातावली राहायचे असं ऐकलं होतं. खाली कुत्री अखंडही राहायचे. रोज माना घुमो घुमो करते तुला 3 वेळा म्हणलं विदे तुला बांधून घे ऐकत नाही. नेमका तू कुत्री बद्दल बोलतेस का तिच्या कोणीबद्दल? आता का सांगू भाऊ तुला अरे ते एकदाची कुत्री पडवली पण तिची ते पोरगी नाही पडवली. अरे दूध नेऊन गेलो ते काटाने हातीत करते. अरे एक दिवस तिने कचरा माझ्या हातात पकडला असा नमला करतेस का का म्हणलं? नमला करतेस का मी भलताच ऐकून होतो. बे माझा दंडा कोट आहे. साला मगाशी मी दंडा पावासाठी चाललो होतो. म्हणजे तुम्ही आता बिगर दंड्याने जा का जेव्हा तुम्हाला दंड्याची गरज भागेल ना मी आपला दंडा देईल. तू आपला दंडा मला देशील? आता माझा दंडा तुमच्या कोणत्या कामात येईल? अरे तो पडला होता मी उचलून घेतो. असं हा घ्या आपला दंडा. आज तू माझी इज्जत राखलात गड्या. धन्यवाद मित्र धन्यवाद. अरे दुसऱ्याची इज्जत राखणे हात कबिलाचा काम आहे. 1 मिनिट छबीलाल. बोला छबीलाल मला एक सांग. या मालवण नगरात अचानक आत्महत्येचे आणि स्त्री बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. याबद्दल तू काही सांगू शकशील का? हवालदार साहेब हवालदार तुम्ही आहात का मी आहो? अरे हवालदार मी आहे. मग या गोष्टी पुन्हा माहित पाहिजे. त्याचं काय छबीलाल? तुझा दुधाचा धंदा आहे. तू दूध विकण्यासाठी गावभर फिरत राहतेस. त्यामुळे गावातल्या लोकांसोबत तुझा दाट संपर्क आहे. आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या, स्त्रीवर बलात्कार केला गेला की नाही केला अशा काही घटना घडलेल्या आहेत. अशा कानवार्ता माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. साहेब तुम्ही बलात्कार म्हणता त्याबद्दल मी काय सांगू शकतो. पण तुम्ही मला सांगू शकाल का बलात्काराचा रंग कसा असतो आणि बलात्कार म्हणजे काय? बलात्काराचा रंग कसा असतो ते मलाही माहित नाही. तर मला एवढंच माहित आहे की एखाद्याच्या इच्छेविरुद्ध केलेली जबरदस्ती म्हणजे बलात्कार. हवालदार साहेब असा अत्याचार तर माझ्या डोळ्यासमोर घडला जी समोर पडत होती ते त्या तिच्या मागत होते. ती समोर पडायची त्या मागत होते. ती पडायची आणि ते धावायचे. तू तुझ्या गुन्ह्या डोळ्याने पाहिला असेल? हो साहेब मी माझ्या डोळ्याने बघितलं. तू त्याची ओळख सांगू शकशील का मला? साहेब मी ती घटना कशा विसरू दे ते का नाही झाल्या तुला खानदानी सकट तुले आत टाकलो तर नावाचा गावी लबडेकर हवालदार नाही आव